नामदेवाची भगवंताविषयीची पूजा वेगळीच. भगवंताला विचारलं, ओ देवा जेवले का? अहो जेवलो. काय खाल्लं आज? आज कपिला गाईचं दूध सोन्याच्या ग्लासामध्ये. कोणी दिलं? काय सांगावं, नामदेवाने दिलं. आता नामदेवाने दिल्यानंतर काय सर्व संतांना चांगलं वाटेल काय? नामदेवच लय चांगला आहे काय? हा, आम्ही चांगले नाहीत का? अरे ऐक बाबा, आजपर्यंत मी माझे भरपूर भक्त झाले, पण नामदेवासारखा भक्त अजून झाला नाही, होणार नाही, आणि मी पाहिला नाही. देव सांगतात, ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, नामदेवने 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 देव हसाया, दूध पिव मोरे गोविंद लाला. मी नामदेवासारखा भक्त पाहिला नाही. एवढं जर नामदेवाचं सामर्थ्य असेल, एवढं जर नामदेवाचं सामर्थ्य ज्या ज्ञानामुळे आहे, ज्या शक्तीमुळे आहे, ज्या सत्तेमुळे आहे, ती सत्ता आहे जो असे जागता. मग मला सांगा, कधी कधी विश्वासाचा विश्वासघात होतो का नाही? तुमचा अनुभव काय आहे? विश्वासाचा विश्वासघात व्हायला वेळ लागत नाही, आणि आज आपण तसा अनुभव घेतलेला आहे. जसा विश्वासाचा विश्वासघात व्हायला वेळ लागत नाही जवळच्या माणसाकडून, तसाच श्रद्धेची सुद्धा अंधश्रद्धा व्हायला वेळ लागत. उदाहरणार्थ, काही डिजिटल साधू, एवढा त्यांचा महापूर आला होता, एवढा महापूर आला होता त्यांचा, काही साधू लोकांचा इतका महापूर आला, लोकांनी गळ्यातल्या माळा काढून टाकल्या आणि त्यांचे फोटो ठेवायचे. कोणी खिशाला लावितंय, कोणी गळ्यात बांधते, कोणी कमराला बांधते, कोणी पायात बांधते, कोणी डोक्यावर घेतय. अरे देवा देवा देवा. आणि जेव्हा ते लोक आत गेले, जेव्हा त्यांची कुलप काढायला लागल्या, तेव्हा यांच्या देवाऱ्याचा देवारा झाला. मला सांगायचं काय ढवळे बाबा, जसे विश्वासाचा सुद्धा विश्वासघात होतो, तशी श्रद्धेची सुद्धा अंधश्रद्धा व्हायला वेळ लागत नाही. मला सांगा, मग आपण जे प्रेम केलं एखाद्या साधूवर, ते त्याच्या सत्तेमुळे केलं का त्याच्या ज्ञानामुळे केलं? साधू बदलला नाही, साधूचं साधुत्व बदललं नाही, आपली ओळख जी आहे ती यथार्थ झाली नाही. लक्षात ठेवा, कुठल्याही माणसाचा परिचय करून घेण्यासाठी 3 गोष्टी लागतात: सार्थ ज्ञान, यथार्थ ज्ञान आणि भावार्थ ज्ञान. या 3 गोष्टीने ज्या माणसाची ओळख आणि परिचय होतो, म्हणून तर तुकोबारांनी त्या शब्दाचा घाट बांधला, जो असे जागता. हा जो कोणी असेल तो, महाराजांनी विचारलं, जो कोणी असेल तो म्हणजे मनुष्य शतम विहाय भोक्तव्यम, 100 कामे सोडून काय करा? आंघोळ करा. 100 कामे सोडून द्या, पण आंघोळ करा. शतम विहाय भोक्तव्यम, सहस्रम स्नानम आचरित. लाखो 100 कामे सोडून शतम विहाय भोक्तव्यम, जेवण करा. शतम विहाय भोक्तव्यम, सहस्रम स्नानम आचरित. 1000 कामे सोडून स्नान कर. लक्षम विहाय दातव्यम, लाखो कामे सोडून दान कर. कोटीम त्यक्त्वाम हरिम भजेत, कोटी कामे सोडून हरिभजन कर. मग कोटी कामे सोडून द्यायचे, हरिभजन करायचं, एवढं पुण्य त्याच्याकडे पाहिजे ना. मग एवढं पुण्य ज्याच्याकडे पाहिजे किंवा ज्याच्याकडे असेल तो भाग्यवान, तो जागा आहे, तो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. महाराजांनी विचारलं, जो अशा हिताच्या ठिकाणी जागा आहे, एवढं पुण्य त्याच्याकडून होतंय, एवढं पुण्य कोणामुळे होतंय? अभंगाचं दुसरं, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, होती ते सात्विक, होती ते सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, होती ते सात्विक, होती ते सात्विक. कुळी कन्या पुत्र, तयाचा अधिक
म्हणजे संप्रदायातल्या घेऊबाई आणि देऊबाई आहेत. त्या घेऊबाई आणि देऊबाई कळायला पाहिजे. घेऊबाई म्हणजे कमी आणि देऊबाई म्हणजे मोठ्या. देणं आणि मोठं कधी कधी संसारिकाकडे सुद्धा घेऊबाई देऊबाई. आधुली उद्धव आधुली घेऊबाई मोठी आणि देऊबाई नकटी. अरे काय करावं बाई, काही लईच का भारी माणसं आहेत बाबा. त्या नाशिकला मी गेलतो कीर्तनाला, तिथं केदारपूर दातली म्हणून एकाच्या घरी मुक्कामाला थांबलोत. म्हणलं आनंदाने थांबवा, आता उशीर झाला 12 वाजलेत. थांबलोत मुक्कामाला, पण तिथं मका पेरीत होत. थांबलोत मुक्कामाला. आता मोठं घर पोकळ वासा. मोठं घर थांबलो, तिथं मकाची पेरणी चालू होती. शेजारी माणूस धावत आला बरं का, फेरेवाडीकर धावत आला. म्हणले आमची बी कमी पडे, आम्हाला मका द्या. आता तो माणूस सुद्धा माझ्यापेक्षा हुशार होता. त्याला ए कारभारी, ती धावतच आली. धावत आली, म्हणली का हो? म्हणला देऊबाई आण. म्हणलं देऊबाई? म्हणलं देऊबाई म्हणजे एखादी वस्तू आहे का नेमकी काय, एखादी बाई दे कोणा काय काय करायचं? देऊबाई आण. देऊबाई म्हणली ती आली आदुली घेऊन. म्हणलं आदुली कम नाही म्हणली. म्हणली बाबा हे तुम्ही थांबा. म्हणलं आपलं आम्ही थांबलेलोच आहे इथं, जेवणच करून जाणार आहे, मी तसं जाणार नाही. त्याला दिली बा मका. त्यांनी मका दिली, लगेच पेरणी झाली. त्याच्या मुलाने लगेच मकाची बॅग घेऊन आला. म्हणला आपल्याला काय पेर असते, पेरांची त्यांची देऊन टाका. अहो जेवता जेवता गडी उठला मायापासून. चपाती शिल्लक, दही शिल्लक, भाज्या शिल्लक. म्हणला बाबा तुम्ही जेवण करा, तुमच्या समोर मी माप घेतो. आता म्हणलं माझ्यासमोर माप दिले, माझ्यासमोर माप घेतो, घी तू का म्हणे काय असेल ते असेल. तू का म्हणे काय माफ आहे ना? कोणतं माफ आहे ते? विठ्ठल घोगे माफ कसं असायला पाहिजे? खरं माफ पाहिजे. म्हणलं ए कारभारी, का हो? घेऊबाई आण. अरे म्हणलं मग हा गेलता, जात एकच आधुलीची जात एकच, पण प्रकार दोन. घेऊबाई आधुली वेगळी आणि देवबाई आधुली वेगळी. आता घेऊबाई आणली, म्या घेऊबाई म्हणलं का तू काय करायचा, देवबाई मधी धरायचा. मधी अशी भरली का मधी धरायचा, मग टाकायचा माप. म्हणलं आता पाऊस आपण हे. जेव्हा त्याने घेऊबाई आणली तेव्हा घेऊबाई काय करायचं, खाली तळोट आथरीला मका आथरीली, त्याची मका टाकली आणि मग मका भरायचा. मग तो असं धरायचा, एक तर ते कांडीवर त्याची अशी पट्टीवर, आणि त्या पट्टीवर पण असा हात धरायचा, वरून धरायचा असा. मेनलं का हो? म्हणायचं. म्हणला बाबा ही घेऊबाई आहे, देताना कसं मी हात खाली धरला होता म्हणजे मका कमी गेली पाहिजे, आणि घेताना पट्टीवर, एक कांड्याची पट्टीवर. घेऊबाई राम 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 राम. इटावाल्याकडे उद्धवतेच, इटावाल्याकडे तेच, दुधावाल्याकडे तेच मारा, अरे तुपावाल्याकडे तेच. अरे नांगरणारा तर लय भारी माणूस उभा राहिलं का हाटकीन लोवर घेईन, आणि माणूस लांब गेलं का लगे काढीन, लगे फाटा. एक फाटा लगे दुसरा त्याच्या माती टाकेल. काय करता, कुठं जा, ओव्हर टाइम कोणीच करीत नाही. विठाला काही असो, पण संसारामध्ये निष्ठा असावी, प्रपंचामध्ये निष्ठा असावी, आणि परमार्थामध्ये निष्ठा असावी. पण आपलं झालंय कसं, निष्ठा निष्ठेची सगळी. हो, जिकडं घुगऱ्या तिकडं उदो उदो. म्हणून जीवनामध्ये जसं तुकोबरांनी सांगितलं की जागा असावं, हिताच्या ठिकाणी जागा राहावं. जर तुम्ही हिताच्या ठिकाणी जागा राहिलात तर तुमच्या कुळीला पुण्य आहे, तुमच्या मुलाला पुण्य आहे, आणि तुमच्या मुलीला पुण्य आहे. एवढ्याला पुण्य होतंय. महाराजने विचारलं का हो एवढं पुण्य ज्यांना झालंय ते कशामुळे झालं? अभंगाचं भागवत गीता भागवत गीता भागवत
थाप अशी असती, पोरग नापास जरी झालं तरी बाप म्हणला पाहिजे पोऱ्या सगळेच पास होते, नापास कोणी व्हायचं. पण मला वाटत नाही तुम्ही म्हणता म्हणून. जर पोरग नापास झालं, जर तुम्ही नाही दाणलेलं वावर होय पलीकड होय पलीकड. जीवनामध्ये अपयश जरी आलं ना तरी पचवता आलं पाहिजे बरं का. सगळ्यांनाच यश येईल असं नाही. किती तुम्ही दररोज दूध विका, ज्या म्हशीचं दूध आहे तुम्ही दररोज घाला, उदवरा, दररोज डिग्री फॅटसारखी लागती, अरे लागतच नाही. म्हस आपण प्रयत्न करतो पण लागत नाही. तसं महाराज जन्म एकच आहे मानवाचा, आत्मा सुद्धा एकच चैतन्य आहे, पण यांच्यामध्ये भेदच आहे. जोपर्यंत आत्म्यामध्ये जीवामध्ये भेद आहे तोपर्यंत आपण सुखाजवळ जरी राहिलो तरी सुखी होऊ शकत नाही. सुखाचा अनुभव आपण सांगू शकतो पण अनुभूती आपल्याला येऊ शकत नाही. म्हणून माऊली म्हणतात किंबहुना सोये जीव आत्मा याचे लाहे, आणि तेथे जे होय तया नाम सुख. विठोबार कुमाये वयाच्या मानाने लई वजन चांगलं. कधी कधी माणसाचं वजन चांगलं असतं, वजन लई 100 किलो पण चालताना बोवा बाटास. केशव महाराज हा नाही तरी ते खाणी चांगलं. काही खाणी अशा आता पाया सुद्धा भरभक्कम नाही, इमारत ढासाळीच पाहिजे. आणि आमच्या डोक्यात दगड असे येतं 200 300 500 वर्षापासून मंदिर उभे आहेत, अजून चिर नाही, कारण खाणी चांगल्या. उत्तम आहे त्या याती आणि देवा शरण अनन्य गती. खाण चांगली असावं. आपण म्हणतो ना आय तशी लेखन घोडी तशी. या म्हणी तुम्ही पाठ करा, या म्हणी तुम्ही पाठ करा. मराठी भाषेमध्ये वाक्प्रचार येते, हे आले पाहिजे. म्हणून जीवनामध्ये जीवन थोडं जगा, जीवन थोडं जगा, पण असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर आपली उणीव भासली पाहिजे. सज्जन हो, माणसं म्हणतात, लोक पहिल्यांदा म्हणजे अहो इंदिरा गांधी गेलो कसं होईल, कसं होईल, चांगलंच झालं. आता काही लोक म्हणतात मोदी गेलो कसं होईल, योगी आहे. काहीच होत नसतं, काहीच होत नाही. फक्त असं जगा की आपली उणीव भासली पाहिजे जगताना. आपण जर एखाद्या घरी गेलोत ना, तिथून जर एखादी व्यक्ती जाऊ नये पण जर गेली ना तर उणीव भासली पाहिजे. सज्जन उणीव भासली पाहिजे. भगवान बाबा भगवान गडवून गेले, उणीवच आहे ना, फोटोमध्येच पाहावं लागतंय. वामन भाऊ महाराज कैनात गडवून गेले, फोटोमध्येच पाहावं लागतंय. परंतु जोपर्यंत साधू संत असतात ना आपण लवकरात लवकर त्यांना फोटोत नेऊन घालतो. कधी फोटोत जाते नाही. आहे तोपर्यंत त्यांना कधी सुख देतो ना असं नाही. आहे तोपर्यंत फक्त निंदाच, त्यांच्या पदरी निंदा सोडून काहीच नाही. तसंच कुटुंबामध्ये, कुटुंबामध्ये जो कुटुंब प्रमुख असतो ना त्यालाच माहीत असतं कुटुंबामध्ये दिवाळीचं सामान केवढ्याचं झालं, त्यालाच माहीत असतं संक्रांतीची साडी केवढ्याची झाली, त्यालाच माहीत असतं मुलाची फी भरण्याचे पैसे किती लागले, त्यालाच माहीत असतं ह्या वावराला बी आणायला खत आणायला पैसे लागले किती, त्यालाच माहीत असतं पुरीच्या बाळातपणासाठी पैसे लागले किती, त्यालाच माहीत असतं जावयाने धोंड्यामध्ये आटीलं कसं. हे आटायचं काम अवघड आहे. माणूस दूध नाही आटीत का? 10 किलो दूध आणि 10 ग्रॅम खावा, आट आटीले बेकार असते. पटापटी चांगली पण आट आटी बेकार. विठाला जीवनामध्ये जोपर्यंत आपण आहात कुटुंबामध्ये तोपर्यंत सर्वांनी एकत्रित राहा. पती आणि पत्नीचं असं प्रेम असलं पाहिजे. महाराज तुमच्या माहितीस्तव सांगतो, तुम्ही दुंडा महाराज ऐकले असतील. शेवगावला
माहेश्वरीकडे दुंडा महाराज यायचे. एवढं प्रेम होतं महाराज पती पत्नीचं त्यांचं. दुंडा महाराज म्हणजे प्रतिज्ञानेश्वर. हो, प्रतिज्ञानेश्वर दुंडा महाराज. जर त्यांच्या पत्नी म्हटल्या ना धनी, तर हे सांगायचे जी. म्हणले नाही वामण्याच्या बापान, किरूच्या बापान, बाळ्याच्या बापान. आणि पुन्हा पुन्हा विलय शाने का रे, म्हणजे भांडणाची सुरुवात आहे, नाही वाक प्रचाराची का रे. आपण म्हणणार का हो, काय करार तर आपण केलेला आहे का. सुभाष बापू तुम्ही लक्षात घ्या, आता तुमच्या लक्षात तरी मी कवर देऊ. अरे विचार करा, स्त्रियांच्या कपाळावर कोण आहेत, आपण आहेत. म्हणजे तुम्ही. कुंकू कोणाचं आहे, तुम्ही तिच्या कपाळावर येत, तुम्ही तिच्या गळ्यात येत मंगळसूत्र, तुम्ही तिच्या हातात येत बांगड्या कोणाच्या, तुम्ही तिच्या हातात, कपाळावर, गळ्यात, तुम्ही तिच्या पायात, तुम्ही तिच्या बोटात. एवढ्या ठिकाणी तुम्ही येत, तरी तुम्ही फार कधी घेतात बेटा. तरी तुम्ही म्हणता बाबा पटाना पटाना. म्हणजे जीवनामध्ये किती आपला अधिकार त्यांच्यावर आहे. आई वडिलांजवळ त्यांचं तारुण्य आणि संपूर्ण संसार आपल्यासाठी करतात. कुटुंबामध्ये सज्जन हो, शास्त्राचं म्हणून नाही सांगत, पण माझा वैयक्तिक अनुभव नाही, पण माझं वैयक्तिक मत सांगतो. अनुभव नाही मला, पण माझं वैयक्तिक मत असे ढवळे बाबा, कुटुंबामध्ये तुम्ही देवाला प्रसन्न करू नका. कुटुंबामध्ये तुम्ही शास्त्र प्रामाण्य होऊ नका. तुम्ही जगामध्ये लोकप्रिय होऊ नका. पण तुम्ही संसार आणि प्रपंच करत असताना तुम्ही फक्त पत्नीचे लोकप्रिय व्हा. तुम्ही फक्त पत्नीला जिंका. कोणी म्हणतो मी आमक्याला जिंकिलं, तमक्याला जिंकिलं, मी त्याला झटकाच दाखिला, मी त्याला फटकाच दिला. हे काही करू नका, पण जीवनामध्ये फक्त पत्नीला जिंका. महाराज ज्याने पत्नीला जिंकलं तो या जगाचा राजा आहे. या जगाचा राजा आहे, कुटुंबाचा राजा म्हणजे माणूस. अहो सज्जना हो, कुटुंबामध्ये सर्वप्रथम उठणारी आपली पत्नी, लवकरात लवकर उठणार, सडा समर्जन करणार, तुम्हाला आंघोळीला पाणी टाकणार, तुमचे अंडरवेअर नेऊन ठेवणार, साबण नेऊन ठेवणार, तुम्हाला पेस्ट नेऊन ठेवणार, तुमचे कपडे धुणार, तुम्हाला जेवण करणार, पुन्हा फोन करणार लवकर चला जेवणाची वेळ झाली. आई नंतर फक्त पत्नीच करणार. ज्या घरामध्ये पती आणि पत्नी हे श्रद्धा आणि विश्वासासारखे राहतात, त्या कुटुंबातले मुलं आयस होतात. पण ज्या कुटुंबामध्ये पती पत्नीचं प्रेम नाही, एकमेकाबद्दल निसता तिरस्कार, त्या कुटुंबातले मुलं ट्रॅक्टरचे ड्रायव्हर, त्या कुटुंबातले मुलं पारव निंदा सोडून दुसरं काही नाही. 100 एकरची 10 गुंठे आणते का, आई वडिलांचंच पुण्य शिल्लक नाही. म्हणून माझं वैयक्तिक मत सांगतो, या जगातला श्रीमंत माणूस जर कोण असेल, अरे ज्याच्या टोपल्यातली भाकर संपत नाही आणि ज्याच्या गंजीची पेंडी संपत नाही, तो या विश्वातला श्रीमंत आहे. लक्षात ठेवा. अरे ज्याच्या टोपल्यातली भाकर संपली, त्याचे मुलं ओरडल्याशिवाय राहत नाहीत, आणि ज्याच्या गंजीची पेंडी संपली, त्याचे गुरं दावं तोडल्याशिवाय राहत नाहीत. अरे ज्याची दावण श्रीमंत आहे आणि ज्याचं टोपलं श्रीमंत आहे, समजून घ्या जगातला श्रीमंत माणूस आहे. आणि म्हणून ही श्रीमंती जर आपल्याला प्राप्त करायची असेल, तर जीवनामध्ये एकच त्याला कारण आहे, देवा कारणे भाव तस्मात्. हा संसार, हा प्रपंच, हा आपला पूर्वी नव्हता, आजही आपला नाही आणि उद्याही आपला राहणार नाही. फक्त जोपर्यंत आपली नोकरी आहे तोपर्यंत तो आपल्याला नोकरीवर ठेवणार आहे. ज्या दिवशी आपली नोकरी संपेल, त्या दिवशी आपल्याला त्या संसारापासून गोठ्यामध्ये राहावं लागेल आणि भिकारी व्हावून भाकरीची वाट पाहावी लागेल. सगळं आपलंच होतं, पण आपल्यापासून दूर जाणार आहे. म्हणून तारुण्य ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. ती तारुण्य ही शक्ती वेळेमध्ये खर्च करू नका. अपडेट राहा. इतकं अपडेट राहा का फक्त 24 तासातून 4 तासात आपले झोपेसाठी गेले पाहिजेत, उरलेले 20 तास हे आपल्या आपल्या कामासाठी गेले पाहिजेत. आणि ते काम म्हणजे काय, आपलं वार्षिक नियोजन असलं पाहिजे. वर्ष श्राद्ध म्हणजे काय, श्रद्धेने केलेल्या कायिक, वाचिक,
मानसिक कर्मास वर्ष श्राद्ध असे म्हणतात. हे का करायचं? हे वर्ष श्राद्ध का करायचं? तर महाराज वर्ष श्राद्ध 3 गोष्टीसाठी करावं लागतं. पहिली गोष्ट आहे मरण कधी, मरण कुठं आणि मरण कसं. कधी, कुठं आणि कसं हे मरणाऱ्याला सुद्धा माहीत नाही. मला मरण कधी येईल माहीत नाही, कुठं येईल सांगता येत नाही, कसं येईल माहीत नाही. कधी, कुठं आणि कसं, म्हणून हे श्राद्ध करावं लागतं. महाराज श्राद्ध तरी का करायचं? आपला मृत्यू येताना 5 प्रकारे आपला मृत्यू येतो. प्राण, अपान, व्यान, समान, उदान. या देहामध्ये सुद्धा मुख्य प्राण आहेत आणि या देहामध्ये उपप्राण आहेत. कर्म, कृकल, नाग, देवदत्त आणि धनंजय. तर हे वर्ष श्राद्ध ज्या प्राणासाठी केलं जातं त्याचं नाव आहे धनंजय प्राण. धनंजय प्राण म्हणजे काय? ज्या ठिकाणी व्यक्ती गेल्यानंतर दिवा लावला जातो तो धनंजय प्राणासाठी. जिथं त्याला आंघोळ घातलीसाठी धनंजय प्राणासाठी. विसावा दिला जातो धनंजय प्राणासाठी. अग्निसंस्कार केला जातो धनंजय प्राणासाठी. त्याचा 13वा केला जातो धनंजय प्राणासाठी. आणि म्हणून लक्षात ठेवा हे प्राण हे सुतक, हे उतरत असतं, हे चढतं नसतं. म्हणून अमरधामामध्ये आपण गेलोत का डोक्याचं इथं फडकं डोक्याला येतं. डोकं हे भगवान शंकर आहे म्हणजे कैलास आहे. आता डोक्यावरचं फडकं 10व्यानंतर 13व्याला खांद्यावर येतं. खांदे उतरले जातात. 13व्याला खांदे उतरले का पुन्हा गंगापूजन हाताने करावं लागतं. म्हणजे हाताने गंगापूजन केल्यानंतर 3 आकारे, 6 विकारे आणि पंचप्राणे. 3 आकारे, 6 विकारे, पंचप्राणे म्हणजे तरी काय? 3 आकारे म्हणजे 3, 6 म्हणजे 36 आणि 5 म्हणजे 365. 365 दिवसानंतर येणारं 3 हे कोण आहेत? तर 3 आहेत जाणाऱ्या व्यक्तीचे गुण. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. 6 कोण आहेत? 6 आहेत विकार. काम विकार बायकोचा, क्रोध विकार कुटुंबाचा, लोभ विकार पैशाचा, मद विकार त्याचा, मत्सर वैऱ्याचा, अहंकार संपत्तीचा. हे सगळे अहंकार, हे सगळे विकार हे उपासनेला कारण नाहीत. हे सगळे विकार वासनेला कारण आहेत. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून वर्ष श्राद्ध. आणि शेवट 5 जर कोण असतील तर शेवटचे 5 प्राण आहेत उपप्राण. कर्म, कृकल, नाग, देवदत्त आणि धनंजय. म्हणून हा नैवेद्य का दाखवला जातो? तर महाराज आपण दशक्रिया विधीच्या दिवशी एक आपण मागणी घातलेली असते, एक शिफारस केलेली असते. व्यक्ती जिवंत असताना आपण त्याच्या दाव्याच्या पत्रिका आपण छापलेल्या असतात की आमकी आमकी व्यक्ती कैलासवासी आमची इच्छा आहे. दाव्याला ती व्यक्ती आमची कुठं असावी? कैलासाला असावी. ही दाव्याच्या पत्रिकेमध्ये आपण छापलेलं असतं. आणि मग दशक्रिया विधीला तो विधी केल्यानंतर कावळा जर नाही शिवला तर सगळे लोक भगवंताला प्रार्थना करतात, हे देवा नाही कावळा शिवला तर गाई तरी शिवू दे. नाही गाव शिवली तर आमची एक इच्छा आहे माऊलीला साक्षी ठेवून, माऊलीला साक्षी ठेवून म्हणजे माऊलीचं पसायदान घेऊन माऊलीला साक्षी ठेवून आम्ही एक मागणी मागतो. माऊलीने सुद्धा मागणी मागितली म्हणून माऊलीचीच मागणी माऊलीला साक्षी ठेवून करतो की आमची व्यक्ती कैलासाला असावी. म्हणून तुमची इच्छा आहे की आमची व्यक्ती आमच्यातली होती पण ती तुमची झालेली आहे, पण देवा कैलासाला ती असावी आमची इच्छा आहे. म्हणून एका वर्षापासून त्या व्यक्तीला कैलासाला जाण्यासाठी आपण त्या व्यक्तीला अन्नदान करतो. राहिलेलं व्यक्तीला जीव घालतो. आणि मग जीव घातल्यानंतर त्या व्यक्तीचा प्रवास रात्रीपर्यंत प्रजापती बृहस्पती यांच्या दारामध्ये असतो. आणि आज मात्र त्या व्यक्तीचा प्रवास, परिचय चित्रगुप्त, जय विजय यांच्या समोर झालेला असतो. आणि मग त्या ठिकाणी विचारतात जय विजय यांचं पुण्यकर्म पापकर्म पाहतात, त्यांनी काय काय केलं. मग ते सांगतात यांचं पाप आहे का पुण्य हे माहीत नाही, पण राहिलेलं जे जे पुण्य होतं ते यांनी एका वर्षापासून पूर्ण केलं. अन्नदान केलं 9 प्रकारचं पुण्य, वस्त्रदान केलं 5 प्रकारचं पुण्य, ब्राह्मणाला बोलावलं 10 प्रकारचं पुण्य, दशग्रंथी ब्राह्मण 10 प्रकारचं पुण्य, लग्न झालेल्या महाराजांना बोलावलं 12 प्रकारचं पुण्य, ब्रह्मचारी महाराजांना बोलावलं 28 प्रकारचं पुण्य, संन्यासी महाराजांना बोलावलं 36 प्रकारचं पुण्य, महामंडलेश्वर गिरीपुरी भारती यापैकींना बोलावल्यानंतर पुन्हा 51 प्रकारचं पुण्य. आणि यतीला जर बोलावलं, यती म्हणजे क्षेत्र संन्यासी, क्षेत्र संन्यासाला बोलावलं तर 101 प्रकारचं पुण्य. असं हे पुण्य होतं. आणि असं पुण्य झाल्यानंतर पुन्हा टाळकऱ्यांना बोलावलं पुन्हा 2 प्रकारचं पुण्य, पेटी मास्तराला बोलावलं 7 प्रकारचं पुण्य, पाखवाजाला बोलावलं पुन्हा 9 प्रकारचं पुण्य, संपूर्ण लोकांना बोलावलं
5 प्रकारचं पुण्य, महिलांना बोलावलं 9 प्रकारचं पुण्य, गाईला नैवेद्य दाखवला 36 प्रकारचं पुण्य, कावळ्याला नैवेद्य दाखवला 1 प्रकारचं पुण्य. असे हे पुण्य होतात. आणि राहिलेलं पुण्य हे सगळे तुम्ही लोक एकदा जेवून गेले आणि गाईला नैवेद्य दाखवला, हे राहिलेलं पुण्य पुन्हा गाय सांगते तुम्ही पुण्य जे केलंय ते झालंय. ती गायने नैवेद्य खाल्ला आणि एकदा सूर्याकडे पाहून ती गाय एकदा गोमतरली, समजायचं आपण केलेलं वर्ष श्राद्ध हे श्राद्धावा लभते ज्ञानम तत्परम संयंती इंद्रिया ज्ञानम लब्ध्वाम परम शांती. त्यांना काय भेटते? शांती भेटते. आणि ती शांती यदक्षरम पदभ्रष्टम मात्रा हिनंच यद भवेत तत्सर्वं क्षम्यतम देवम प्रसीद परमेश्वर. ज्ञानेश्वर